सगळ्यात पहिले तर हा एक आहे तो व्हिडिओ पहा। अरे भाई मुझे इतना दबा दबा के मत खाओ, मैं बर्गर हूँ, प्यार से खाओ ना। ऊपर से एक्स्ट्रा चीज, नीचे ऑयली पैटी, फिर बोलते हो यार वजन कैसे बढ़ गया। जर तुम्हाला सुद्धा इथे अशा प्रकार जर तुम्हाला व्हिडिओ जर क्रिएट करायचा असेल तर तुम्ही इथे फक्त 5 मिनिटाच्या ते क्रिएट करू शकता। आता सध्या इथे तुम्ही इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल किंवा ट्विटरवर आहे ते अशा प्रकारचे व्हिडिओज आहेत ते पाहिले असतील, भरपूर ठिकाणी तुम्ही व्हिडिओज आहेत ते पाहिले असतील आणि अशा प्रकारचे व्हिडिओज आहेत ते आता सध्या इथे व्हायरल पण होत आहेत। आता मी तुम्हाला सांगणार की अशा प्रकारचे व्हिडिओज कसे क्रिएट करायचे। हे जर व्हिडिओ तुम्हाला क्रिएट करून इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल किंवा यूट्यूब असेल याच्यावर जर तुम्हाला अपलोड करायचे असतील तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला असे व्हिडिओ बनवणे येणं गरजेचं आहे। पण मी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल्स मध्ये मी माहिती सांगणार आहे, कोणती वेबसाईट यूज करायचा, कशा प्रकारे हे व्हिडिओज क्रिएट केले जातात, सर्व काही डिटेल्स मध्ये मी माहिती सांगणार, ते पण प्रॉपर आहे, ते मराठीमध्ये सांगणार आहे। असे भरपूर सारे तुम्हाला इंस्टाग्राम पेज सुद्धा बघायला आता भेटणार आहेत, अशा प्रकारचे व्हिडिओचा म्हणजे ऑलरेडी आहेत आणि इथून पुढे सुद्धा ते तुम्हाला बघायला भेटणार आहेत। आणि जो की याला वॉइस आहे, हा वॉइस सुद्धा तुम्ही हुबेहूब जसा AI चा वॉइस असतो प्रॉपर जो वॉइस आहे तो तुम्हाला बघायला भेटणार आहे। याच्यासाठी आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊया आणि सर्व काही डिटेल्स मध्ये असेल ते जाणून घेऊ। आता सध्या इथे तुम्ही इंस्टाग्राम असेल, फेसबुकवर असेल असे भरपूर व्हिडिओज आहेत ते पाहिले असतील, पण तुम्ही त्या स्टेप फॉलो केले असतील। बरेचशाच लोकांनी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला असेल पण त्यांचे व्हिडिओज आहेत ते असे क्रिएट झाले नसतील। यासाठी सगळ्यात पहिले तर तुम्हाला दोन ॲप तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचे जे की तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर दिसतात। एक आहे ते YT क्रिएट ही ॲप आहे, ओके, प्ले स्टोअर तुम्हाला भेटून जाईल। दुसरी आहे ती ChatGPT बरेचशाच लोकांना माहिती असेल, तर हे दोन्ही ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहेत। इन्स्टॉल केल्यानंतर सगळ्यात पहिले तर ChatGPT तुम्हाला ओपन करून घ्यायचा। ओपन केल्यानंतर ज्या काय मी स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगते ही तुम्हाला प्रॉपर आहे ते लास्टपर्यंत तुम्हाला फॉलो करायची आहे, विदाऊट स्किप करता व्हिडिओ पहा, म्हणजेच तुम्हाला सर्व काही गोष्टी आहेत त्या समजणार आहेत। आणि व्हिडिओ आहे तो आपला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या। त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस येईल। त्यानंतर इथे सर्च बारमध्ये तुम्हाला हे सर्च करता फूड स्क्रिप्ट असं जरी तुम्ही सर्च केलं किंवा जी की मी तुम्हाला इथे आता बघू शकता अशा प्रकारे लिहिलेलं आहे, याला तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा ते काढू शकता आणि त्यानंतर फक्त याला सेंड करा। सेंड केल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला स्क्रिप्ट आहे ते लिहून देणार आहे। बघू शकता अशा प्रकारे स्क्रिप्ट लिहिली आहे। यात तुम्ही काय करू शकता, जसं की समोसा असेल किंवा इतर कोणतेही असेल त्याची तुम्ही ती स्क्रिप्ट घेऊ शकता। आता ही बघू शकता बर्गरची मी घेतलेली आहे, ओके, तर तुम्हाला काय अशा प्रकारे स्क्रिप्ट लिहायची आहे। तर आता तुम्ही काय करू शकता, हे जर स्क्रीनशॉट जरी काढले तर तुम्हाला इझिली आहे ते तुम्ही कॉपी पेस्ट करून आहे ते तुम्ही इथे तुम्हाला जशी पाहिजे तशा पद्धतीने स्क्रिप्ट आहे ती घेऊ शकता। जसं की आता बघू शकता इथे आपण बर्गरची घेतली आहे, तर आता स्क्रिप्ट तर आपली रेडी झालेली आहे, पण आता आपल्याला लागणार आहे इमेज कसा घ्यायचा ते तुम्हाला सांगतो। आता सगळ्यात पहिले तर बर्गरला जे काय असेल इथून याला कॉपी करायचं, ओके, कॉपी केल्यानंतर फिर तुम्हाला इथे जायचं ChatGPT इथे बघू शकता सर्च रिप्लाय जी की आपण तो करतो तिथे जायचं, सर्च करतो तिथे, त्यानंतर इथे बर्गर जी काय असेल ते कॉपी केले ते पेस्ट करायचं। त्यानंतर तुम्हाला बर्गर कशा प्रकारे पाहिजे, प्लेटमध्ये पाहिजे किंवा कसा पाहिजे तशा प्रकारे तुम्हाला मोर टाईप करायचा। मला नुसता बर्गर पाहिजे तर मी ते बर्गरच्या मोर इमेज जनरेट लिहितो। बर्गरच्या मोर जर तुम्हाला समजा असा कढईमध्ये असलेला किंवा हाता असा पिलटीत ठेवलेला किंवा असा हातात धरलेला जसा पाहिजे तशा प्रकारे तुम्हाला फक्त बर्गर लिहायचा आणि त्यामुळे जसा पाहिजे तशा प्रकारे तुम्हाला टाईप करायचा आणि त्यानंतर तिथे लास्टला इमेज जनरेट लिहायचा आणि सेंड करा, ओके। आता बर्गर आपण काय केलं, काय इमेज जनरेट। आता स्क्रिप्ट तर आपली रेडी झाली आहे, आता आपल्याला काय करायचं इमेज जनरेट। आता बघूया आपला इमेज आहे तो आता मी इथे जनरेट करत आहे। हा इमेज आहे ते तुम्ही काय करू शकता गुगल जेमिनी ॲपच्या मदतीने सुद्धा इथे जनरेट करू शकता, पण मी काय केलं की ChatGPTच्या मदतीनेच आहे ते जनरेट करणार, कारण की त्याची क्वालिटी आहे तुम्हाला चांगली बघायला भेटणार आहे। जसं की आता इथे मी बर्गरचा इमेज क्रिएट केला आहे आणि त्यानंतर येथून जी की असेल येथेच वर मी स्क्रिप्ट सुद्धा आहे ती रेडी केलं आहे, म्हणजे दोन गोष्टी आहेत ती मी एकाच ॲपवरून आहे ते केले आहेत, त्यामुळे मी इथे गुगल जेमिनीचा यूज इथे केलेला नाही। आता आपला इमेज आहे तो बघू शकता क्रिएट झाला आहे, तर इमेज कशा प्रकारे क्रिएट होतो हे सुद्धा तुम्हाला लाईव्ह प्रूफ आहे ते मी दाखवत आहे। बघू शकता अशा प्रकारे आपला बर्गरचा इमेज आहे तो क्रिएट झाला आणि एकदम खतरनाकमध्ये क्रिएट झाला जसा मला पाहिजे होता तशा प्रकारे। आता याला काय करतोय ते सेव्ह बटनवर क्लिक करून आहे ते सेव्ह करायचं। आता काय झालं की इमेज आहे तो आपला क्रिएट झाला आहे, पण याला आता व्हिडिओमध्ये कन्वर्ट करायचा आहे, कारण की तुम्ही बघितलं असेल जे की बरेचसे व्हिडिओमध्ये जे की बर्गर असेल किंवा कोणतेही असेल जे की तुम्हाला म्हणजे समोसा म्हणा ते बोलताना जे काही ते ॲनिमेशन करतात, ओके, ते कसं करायचं ते तुम्हाला सांगतो। सगळ्यात पहिले इमेज सेव्ह केला, त्यानंतर आता तुम्हाला करायचं ही स्क्रिप्ट असेल ही स्क्रिप्ट आहे ती कॉपी करायची, जितकी पाहिजे तितकी तुम्ही स्क्रिप्ट आहे ती अशा प्रकारे ती कॉपी करून घ्यायची। मी इतकीच कॉपी केली, ओके, त्याला मी इथून कॉपी केलं। कॉपी केल्यानंतर आता तुमचे ChatGPTवरचं सर्व काम आहे ते झालेलं आहे। त्यानंतर फिरशी तुम्हाला YT क्रिएट ही ॲप आहे ती ओपन करून घ्यायच्या। ओपन केली असेल तुम्ही नवीन डाउनलोड केली असेल तर तुम्हाला ज्या काही परमिशन्स मागेल सर्व परमिशन्स अलाउ करून द्यायच्या। ऑलरेडी बघू शकता मी इथे व्हिडिओज आहेत ते भरपूर क्रिएट केलेले आहेत, ओके। अशा प्रकारे तुम्हाला सगळ्यात पहिले तर जी की परमिशन मागेल सर्व परमिशन्स देऊन सगळ्या काही प्रोसेस असेल ती सगळी कंप्लीट करायची आहे।
त्यानंतर काय करायचं, इथे बघू शकता तुम्हाला इथे एक ऑप्शन भेटतो, बघू शकता 3 नंबरला जनरेट अ व्हिडिओ, ह्या ऑप्शनवर तुम्हाला इथे क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस येईल. त्यानंतर जे आपण आत्ता जी की स्क्रिप्ट कॉपी केली ती स्क्रिप्ट इथे पेस्ट करायची आहे. जी की स्क्रिप्ट आहे ती बघू शकता अशा प्रकारे मी इथे पेस्ट केलेली आहे अशा प्रकारे. ओके, त्यानंतर काय करायचं, इथे बघू शकता तुम्हाला इथे बॉक्स भेटतो, बघू शकता इथे काय करायचं, प्लस बटन इथे क्लिक करायचा आणि जो फोटो तुम्ही सेव्ह केला, जो की हा फोटो आहे, तर मी इथून त्याला इथे अशा पद्धतीतून ॲड करून घेतो. ओके, बघू शकता आता काय झालं, इथे स्क्रिप्ट सुद्धा आपले ॲड झाले आणि त्यानंतर इथे फोटो सुद्धा आहे तो ॲड झाला आहे. म्हणजे दोन्ही पण गोष्टी आहेत ते आपल्या ॲड झाले आहेत. त्यानंतर इथे काय करायचं, ते जनरेटचा तुम्हाला ऑप्शन खाली बघायला भेटतो, यावर तुम्हाला क्लिक करायचा. क्लिक केल्यानंतर आता इथे प्रोसेसिंग स्टार्ट होणार आहे. एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, ह्या ॲपच्या मदतीतून तुम्ही कोणताही व्हिडिओ जर क्रिएट करायला गेला तर त्याला जास्त वेळ प्रोसेसिंग घेत नाही. तुमचा व्हिडिओ तो लगेच जनरेट होणार आहे. जसं की आता इथे जनरेट होत आहे आणि येथे तुम्हाला महत्त्वाची गोष्ट कोणती ॲड बघायला भेटत नाही किंवा कोणते पैसे पे करावे सुद्धा लागत नाही. कारण की हे जी की ॲप आहे हे यूट्यूबचंच ॲप आहे, त्यामुळे बिनधास्त तुम्हाला अनलिमिटेड व्हिडिओज आहेत ते एका दिवसात तुम्ही क्रिएट करू शकता जसे पाहिजे तसे. आता बघू शकता किती फास्ट प्रोसेसिंग आहे. अशा पद्धतीतून तुमचा व्हिडिओ आहे तो आता इथे रेडी होत आहे. जसं की बघू शकता 47% आपला व्हिडिओ आहे तो रेडी इथे झालेला आहे आणि कोणत्याही थर्ड पार्टी वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला जाण्याची गरज नाही. इझिली इथे तुम्ही व्हिडिओ क्रिएट करू शकता आणि जो आवाज असेल तो सुद्धा इथे तुम्हाला मी इथून दावणार आहे. जसं की आता मी तुम्हाला इथून आवाज जो की असेल तो ओरिजिनल सुद्धा आवाज तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे. जसं की माईक काढून सुद्धा इथे मी तुम्हाला आवाज आहे तो जे काही तो दावणार आहे लाईव्ह प्रूफ. ओके, आता 91 झाले तर आता मी तुम्हाला दावतो कशा पद्धतीने बघू शकता अशा प्रकारे. तर आता मी तुम्हाला जे काही आवाज चीज नीचे ऑयली पैटी, फिर बोलते हो यार वजन कैसे बढ़ गया. अरे भाई मुझे इतना दबा दबा के मत खाओ, मैं बर्गर हूँ, प्यार से खाओ ना. ऊपर से एक्स्ट्रा चीज नीचे ऑयली पैटी, फिर बोलते हो यार वजन कैसे बढ़ गया. अरे भाई मुझे इतना दबा दबा के मत खाओ, मैं बर्गर हूँ, प्यार से खाओ ना. ऊपर से एक्स्ट्रा चीज नीचे बघू शकता अशा प्रकारे आपला आता व्हिडिओ आहे तो प्रॉपर जो वॉइस आहे तो सुद्धा मॅच झालेला आहे. आता ह्याला सेव्ह कशा पद्धतीतून तुमच्या मोबाईलमध्ये करायचं, कारण की सेव्ह केल्यानंतरच तुम्ही इथे इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, इतर सोशल मीडियाचे ॲपवर आहे ते तुम्ही इथे अपलोड करू शकता. यासाठी यूज व्हिडिओवर इथे क्लिक करायचा आणि त्यानंतर बघू शकता इथून याला एडिटसुद्धा इथे तुम्हाला पाहिजे तशा प्रकारे ते तुम्ही करू शकता. आता याला सेव्ह करण्यासाठी ते ॲरोचा ऑप्शन तुम्हाला बघायला भेटतो, बघू शकता इथे ह्या ऑप्शनवर क्लिक करायचा आणि त्यानंतर इथे एक्सपोर्टचा ऑप्शन बघायला तुम्हाला भेटेल. या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि तुमचा व्हिडिओ आहे तो गॅलरीत सेव्ह होणार आहे. फोटो सहित जो की व्हिडिओ असेल तो गॅलरीत सेव्ह होतोय. आता बघू शकता इथून गॅलरीत सेव्ह झाला आहे. मला इथे जी काही नोटिफिकेशन सुद्धा इथे आलेली आहे आणि इथून मी बॅक येतो. बॅक आल्यानंतर इथून गॅलरी ओपन केली, बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ आहे तो येथे अशा प्रकारे आहे तो सेव्ह झाला आहे. याला तुम्ही इथून जी काही असेल तुम्ही इतर ॲपवर आहे ते अपलोड करू शकता, जसं की असेल इंस्टाग्राम, फेसबुक किंवा इतर कोणतेही तुमचं असेल यूट्यूब असेल याच्यावर तुम्ही अपलोड करू शकता ना. अशा प्रकारे व्हिडिओज आहेत ते क्रिएट करू शकता. अशा प्रकारे मी समस्यासुद्धा केलता आणि अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे आहेत ते इमेज क्रिएट करू शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आत्ता तुम्हाला ही प्रोसेस माहिती होती का नाही ते पण मला कमेंट्समध्ये सांगा, अजिबात विसरू नका. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा व्हिडिओमध्ये.